नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ही परीक्षा कधी होणार आहे याची आतुरतेने वाट तुम्ही बघत होतात आणि आज ते नोटिफिकेशन जारी झालेलं आहे आणि तुमची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सेट परीक्षा कधी होणार आहे. सेट परीक्षा ही 2026 म्हणजे जून या महिन्यात होणार आहे. सेट परीक्षा 2026 ही जून महिन्यात होणार आहे. डेट अजून डिक्लेअर झालेला नाहीये, पण जून या महिन्यात घेण्याचे त्यांनी प्लॅन केलेले आहे. येत्या जून महिन्यात घेण्याचे त्यांनी नियोजन केलेले आहेत. विद्यापीठातील सेट परीक्षेला विद्यापीठाने राज्य शासनाला एक त्यांचं काही डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. यावेळेस सेट परीक्षा घ्यायची आहे किंवा नाही घ्यायची आहे. तर यावर डिस्कशन म्हणून याचं जे डिस्कशन झाल्यानंतर यांचं जे आउटपुट आलेलं आहे, तर या वर्षी सेट परीक्षा घ्यायची आहे आणि ती जून महिन्यात घेणार आहे आणि सेट परीक्षेला त्यांनी मान्यता दिलेली आहे. ओके. तर ही सेट परीक्षा कशी होणार आहे? ऑनलाईन होणार आहे, ऑफलाईन होणार आहे, असे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. तर सेट परीक्षा जी आहे ती ऑफलाईन या पद्धतीनेच होणार आहे. अजून ऑनलाईन असे कुठेही नमूद केलेले नाही. ओके. महाराष्ट्र सेट परीक्षा जी आहे त्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहेत? काही स्टुडंटचे क्वेश्चन्स होते की आम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल आहोत का? तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं मास्टर डिग्री जे आहे, PG पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते तुमचं कंप्लीट असेल विथ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 55% तुमचं मार्क्स असलं पाहिजे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधनं येत असाल, SC/ST कॅटेगरीमधनं येत असाल, तर तुम्हाला 50% मार्क्स असले पाहिजे. ओके. तरच तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल आहात. तुम्ही याला अप्लाय करू शकता. ओके. कॅन फायनल इयर मास्टर स्टुडंट अप्लाय फॉर MSc 2026? काही स्टुडंटचे क्वेश्चन होते की जे आम्ही फायनल इयरमध्ये आहोत, PG करतोय, फायनल इयरमध्ये आहोत, तर आम्ही या परीक्षेला इलिजिबल आहोत का? आम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकतो का? तर येस, फायनली स्टुडंट कॅन बी अप्लाय फॉर MSc 2026. पण यामध्ये जर तुम्ही सेट क्वालिफाईड झाले असाल तर तुमचं मास्टर डिग्री त्यांनी दिलेल्या त्यांच्या डेडलाईन अगोदर तुमचं ते कंप्लीट व्हायला पाहिजे. ओके. इज देअर एनी नेगेटिव्ह मार्किंग इन MSc 2026? काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स होते की नेगेटिव्ह मार्किंग आहे या परीक्षेला. तर नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. देर इज नो नेगेटिव्ह मार्किंग. इच करेक्ट आन्सर कॅरी 1 मार्क. प्रत्येक क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केला असेल आणि तो जर बरोबर असेल तर त्याचा तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. इनकरेक्ट आन्सर कॅन नॉट बी पॅनलाइज. म्हणजे जो प्रश्न चुकलेला आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकीचं केलेलं आहे, त्या क्वेश्चनवर तुमचे मार्क्स कटणार नाही आहे. ते सरळ चुकीचे धरले जाणार आहे. ओके. कट होणार आहेत ते. ओके. तर जेवढे तुमचे आन्सर करेक्ट असणार आहे तेवढ्या क्वेश्चनला 1-1 मार्क्स येणार आहेत. ओके. सेट परीक्षा जी आहे ती 2 पेपरमध्ये होत असते. पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 हा 100 मार्क्सचा असतो, ज्यामध्ये 50 क्वेश्चन असतात. ओके. 50 क्वेश्चन असतात फॉर 100 मार्क्स. आणि पेपर 2 हा 100 क्वेश्चनचा असतो. 200 मार्क्स. असे टोटल 300 चा हा पेपर असतो. ओके. पेपर फर्स्ट हा जनरल पेपर असतो आणि पेपर 2 हा आपला सब्जेक्टिव्ह पेपर असतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनद्वारे पेपर 1 ची बॅच सुरू होणार आहे आणि या कोर्सची फीस असणार आहे 3,000 रुपये आणि आपण तिला डिस्काउंट करून 2,500 देणार आहोत. या कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट कोर्स आहे हा. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित
नोट्स तुम्हाला प्रोव्हाईड करण्यात येणार आहेत. पी-वाय-क्यूज आपण करून घेणार आहोत. सरावासाठी काही एम-सी-क्यूज घेणार आहोत आणि साप्ताहिक सराव परीक्षा आपण विद्यार्थ्यांसाठी करून घेणार आहोत. ओके. तर पेपर 1 ला तुम्ही जॉइन करण्यासाठी डाउनलोड करू शकता ग्लोबल ऑनलाईन ॲप आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. आपल्याकडे पेपर 2 करता सुद्धा कोर्स अवेलेबल आहेत. या कोर्स पेपर कंप्लीट कोर्स आपण घेतोय. यामध्ये सुद्धा आपण लाईव्ह लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स, पी-वाय-क्यूज, सरावासाठी एम-सी-क्यूज, मॉक टेस्ट सुद्धा आपण घेतोय. साप्ताहिक सराव परीक्षा सुद्धा आपण घेतोय. ओके. तर आपली जी पेपर 2 ची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे. आपण तिला डिस्काउंट करणं 8,000 ला देणार आहोत. आपल्याकडे पेपर 2 मध्ये लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा सब्जेक्ट आहे. कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, कॉम्प्युटर सायन्स सुद्धा आहे, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स, इंग्लिश आणि मराठी असे पेपर 2 चे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. तर नोटिफिकेशन आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की पेपर जे आहे ते जून महिन्यात होणार आहे. तर वेळ न घालवता आता अभ्यासाला लागायचं आहे आणि तुम्ही लवकरात लवकर कोर्सला जॉइन करून घ्या. जेणेकरून तुम्ही जो तुमचा टार्गेट ठरवलेला आहे यावर्षीचा, की मला एम-एस-सेट जे आहे ते क्वालिफाईड करायचं आहे. समोर जाऊन असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे. असिस्टंट प्रोफेसर झाल्यानंतर किंवा तुम्ही सेट क्वालिफाईड झाल्यानंतर त्याचे काय बेनिफिट्स असणार आहे, तर तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲज अ लेक्चरर म्हणून तुम्ही जॉइन होऊ शकता, असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉइन होऊ शकता. सोबतच तुम्हाला रिसर्च अपॉर्च्युनिटी असू शकता आहे. तुम्हाला पी-एच-डी करण्यासाठी सुद्धा एम-एस-सेट हे खूप उपयोगी असणार आहे. तर अधिक तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर तुम्ही संपर्क करू करू शकता आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता. थँक यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.